नमस्कार। आज श्रीरामपूर येथील प्रभात डेअरी लिमिटेड येथील दूध उत्पादक उंदीरगावचे शेतकरी श्री बाबासाहेब भाऊसाहेब पवार तर यांच्या मुक्त गोठ्यावर आज आपण त्यांच्याशी दिलखुलास अशी चर्चा करणार आहोत। तर आज आपण या ठिकाणी त्यांच्या गोठ्यावर त्यांनी मुक्त गोठा केल्यापासून त्यांना कशा प्रकारे फायदा झाला तर ह्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर नमस्कार भाऊ। नमस्कार। तर मुक्त गोठ्याची सुरुवात तुम्ही कधी केली? 2008 पासून ह्या व्यवसायाचा ट्रेनिंग घेतलं आणि अभ्यास सुरुवात केला। तर अभ्यास केल्यानंतर मी या धंद्यात उतरायचं ठरवलं आणि 2009ला मी सुरुवात केली। तर सुरुवातीला मी जे काही 1-2 अशा गायीपासून सुरुवात केली, पण त्याच्यावर मी ब्रीडवर अभ्यास केल्यामुळं तर त्याच्या पुढं ब्रीड मला जे चांगल्या क्वालिटीचं ब्रीड मिळालं आणि त्याच्यापासून मी गुणवत्तापूर्ण दूध तयार करण्यासाठी प्रयत्न केले। तर 2000 त्याच्यानंतर 2000 हे जे त्रासाचं काम आहे या त्रासाचं काम याच्यातून कमी झालं आणि समजात महत्वाचं का बा याचा जो बेनिफिट आहे गाईचं आरोग्य सुधारलं हा जसा एक भाग आहे तसं दुधात वाढ मिळाली आणि एक साधारण 2 ते 5 लिटर पर्यंत एका गाईचं दूध वाढलं। जो मुक्त गोठ्यासाठी लागणारा खर्च आहे हा अतिशय कमी होता आणि ज्याचा फायदा जो आहे तो खूप जास्त मिळाला। 2 ते 5 लिटर दूध वाढल्यामुळं आमचे जे काही खर्च आहे त्या खर्चाचा आणि ह्या दूध व्यवसायाचा काही गावांना प्रमाणात नफा हा वाढला। त्यानंतर आम्ही ह्याच मुक्त गोठ्यातलं जे खत आहे याच्यापासून गांडूळ खत निर्मिती केली आणि गांडूळ खत निर्मितीपासूनही बी आम्हाला नफा जास्त मिळायला लागला। कारण या गांडूळ खतापासून आम्हाला ते एक 5000 रुपये टनाने आमचं गांडूळ खत जागेवरती कस्टमर येऊन घेऊन जायला लागले आणि आमचा चाऱ्याचा जो खर्च आहे तर त्याच्यातून निघू लागला। अशा पद्धतीनं हे जे मुक्त गोठ्याने आरोग्यात सुधारणा झाली, दुधात वाढ झाली। सकाळी त्यांना आम्ही खाद्य देतो आणि चारा देतो, त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही खाद्य देतो आणि चारा देतो। याच्या पलीकडे आम्ही त्या गोठ्यात जाऊन पाहत सुद्धा नाही, कारण त्या मुक्त गोठ्यामुळं त्यांना हवं तिथं बसतात, हवं तिथं उठतात, त्याच्यानंतर त्या पाणी पितात, सावली ऊन त्यांना सगळे नैसर्गिकरित्या मिळतंय किंवा त्यांना ते कळतंय। त्याचबरोबर तुम्ही गोबर गॅसचा प्रकल्प पण त्याला जोडून तयार केलेला आहे, तर त्यामुळं पण तुमच्या इंधनाची बचत झाली। त्यानंतर आम्ही बायोगॅस बी केला। तर सिंटॅक्स या कंपनीकडून तो बायोगॅस मिळाला आम्हाला पंचायत समितीमार्फत। त्या बायोगॅसच्या मुळे काय झालं, आम्हाला कुटुंबाला जो लागणारा जो गॅस होता तर तो गॅसही बी मिळाला, ती बी आमचे पैसे वाचले। गॅसची सिलेंडरला जे लागत होते त्याच्याऐवजी या बायोगॅसवर आमचं काम झालं। अशा पद्धतीनं आम्हाला या मुक्त संचार गोठ्याचे बऱ्यापैकी फायदे मिळाले आणि फायदा मिळून समजत महत्वाचं का आम्ही या दूध व्यवसायामध्ये जे काही जिकरीनं काम करत होतो तर याच्या आम्हाला फायदे मिळाल्यामुळे या व्यवसायात आम्हाला प्रोत्साहन मिळालं। तर आपण या मुक्त गोठ्यामध्ये असणाऱ्या गायींसाठी चाऱ्याचं व्यवस्थापन आणि पशु आहाराचं व्यवस्थापन कशा प्रकारे नियंत्रण केलेलं आहे सध्या? जे चारा व्यवस्थापन जे आहे ना, तर सध्याची जी परिस्थिती आहे का ह्या दूध धंद्यामध्ये याला शेतकऱ्यांची मानसिकता अशी आहे का बाबा याला जमीन पाहिजे, पाणी पाहिजे, ह्या अशा गोष्टीचा ते पहिले विचार करतात। शेड पाहिजे, मी या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता मला कुठल्याही प्रकारे 1 गुंठाही जमीन नाही, जे काही राहण्यासाठी ही जागा होती ह्याच जागेत मी आज 35 गायी सांभाळतोय। तर या 35 गायी सांभाळण्यासाठी मला जे काही वर्षभरात जो चारा लागतो तर तो माझ्याकडे 200 टन मूर घास हा स्टोर असतो। त्याच्यानंतर वाळलेलं आणि ओललं ह्या दोन्ही प्रकारचा चारा मी डायरेक्ट 1-1 वर्षाचा आहे ना तो स्टॉकला ठेवतो। त्याच्यामुळं जे काही ऊसाला जे काही 5000 रुपये 4500 रुपये हा भाव दर झाला ऊसाला, त्यावेळेस सुद्धा इतक्या भयानक दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये मला एक ऊसाचं वाढ किंवा ऊसाचं एक टिपरू घ्यावं लागलं नाही। याचं कारण फक्त माझ्याकडे मूर घास हा वर्षाचा स्टॉक होता। आता आजही बी अशी परिस्थिती आहे का अजूनही 1 वर्ष पुरल, 1 महिनाभर पुरल असं माझ्याकडे गेल्या वर्षीचा मूर घास आहे। म्हणजे 2016 एंड पर्यंतचा मूर घास माझ्याकडे गेल्या वर्षीचा होता। आता 2017चा मी यावर्षी भरून ठेवलेला आहे, म्हणजे वर्षभर पुरल एवढा चाऱ्याची मी व्यवस्था करतो। आणि पाणी जरी या दुष्काळामध्ये पाणीचा प्रश्न निर्माण झाला होता तर मी पाणी विकत घेऊन जनावरांना हे करण्याची मानसिकता तयार करून ठेवली होती। सुदैवानं तशी वेळ आली नाही। अशा पद्धतीनं मी हे चाऱ्याचं व्यवस्थापन करतो। त्याच्यानंतर जे आहाराचं जे खाद्याचं, तर खाद्याचं हे गोळी पेंड जे तर हे त्यांना दुधाच्या प्रमाणात
आणि त्याच्यातलं असणारं प्रोटीन, फॅट, गाभण, दूध देणाऱ्या कालवडी, या असं वेगवेगळ्या प्रकारचं यांना प्रोटीनचं आणि फॅटचं याचं कम्युनिकेशन करून आणि ते सगळं देण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीनं मी हे चारा व्यवस्थापन आणि आहार व्यवस्थापन असं ठेवलेलं आहे. आपण या ठिकाणी जे असणारे आपल्या मुक्त गोठ्यातील गायी, तर यांच्या लसीकरण तसंच औषध उपचाराचा प्रश्न कशा प्रकारे मार्गी लावतात? मी 1 वर्षाचं यांचं नियोजन केलेलं आहे आणि दर 3 महिन्याला यांना जंताचा डोस दिला जातो. त्याच्यानंतर प्रभातचे जे डॉक्टर आहे त्यांच्या मार्फत का लसीकरण, आणि हे लसीकरण लाळे खरकुटचं आसन, थायरॉइडचं आसन, घटसर्प फऱ्या आसन, ह्या सगळ्याही आजाराचं लसीकरण आणि जंताचे डोस, गोचिड निर्मूलन, हा सगळा प्रोग्राम मी ना 1 वर्षाचा बसवलेला आहे आणि त्याप्रमाणे हे व्यवस्थापन ठेवतो. आज माझ्याकडं 2 वर्ष झाले, 2 वर्षात एक गोचिडही नाही. याचं कारण फक्त हे जे लसीकरण आणि हे गोचिड निर्मूलन आणि जंताचं हे, याच्यामुळं हे सगळं साध्य झालेलं आहे. आपण आपल्या ज्या मुक्त गोठ्यातल्या गायींचा जो सांभाळ करता, तर ह्या सांभाळ करत असताना आपण त्या संबंधित असणारे ज्या खर्च वगैरे असतो त्याच्या नोंदी कशा प्रकारे आपण ठेवतो? हे दर महिन्याला दर 3 महिन्याला ना यांचा दंताचा डोस दिला, ती तारीख लिहून ठेवतो. त्याच्यानंतर गाय भरवल्यानंतर ती कुठल्या सिमेंट्सना भरलेले आहे, तिची हिस्ट्री काय आहे, वळूची माहिती वगैरे घेऊन ती स्ट्रॉ वगैरे त्याचा नंबर वगैरे हे सगळं रेकॉर्डिंग करून ठेवतो. त्याच्यानंतर मूर घास घेतलेला कुठल्या प्रकारचं खड्डं भरलं, कुठल्या प्रकारचं हे झालं, याच्या सगळ्याही नोंदी ठेवल्या जातात. आणि त्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थापनामध्ये आपण फायद्यात हे का नुकसानीत हे कळतं. त्याच्यासाठी नोंदी ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी आहे ना, माझा एक वैयक्तिक स्वतःचा जो आलेला अनुभव आहे, हे अनुभवातून जे मला काही शेतकऱ्यासाठी सांगता येईल तर ते महत्त्वाचं आहे का बाबा, गाय इथून पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये जर तुमच्याकडे गाय जर असली तर ह्या गायीच्या मुळेच आरोग्यशास्त्र राहणार आहे, अर्थशास्त्र राहणार आहे, समाजशास्त्र राहणार आहे आणि कृषीशास्त्र राहणार आहे. गाय आपल्यापासून लांब गेल्यामुळे हे सगळे प्रश्न तयार झालेले. इथून पुढच्या काळात शेतकऱ्यांनी जर या गायीचं संगोपन केलं तर अतिशय कमी खर्चामध्ये कुठल्याही प्रकारचं कर्ज न घेता आपण जर सुरुवात केली तर या मूर घास आणि हे मुक्त संचार गोठा, या मूर घासामुळं आणि मुक्त संचार गोठ्यामुळं चाऱ्याचं जे व्यवस्थापन आहे, तुम्ही वर्षभराचा चारा स्टॉक करून ठेवू शकता. याच्यासाठी जमीन गुंतवण्याची गरज पडणार नाही आणि मुक्त गोठ्यातून तुमचं काम कमी होईल. अशा पद्धतीने तुम्ही जर गायीचं संगोपन जर केलं तर निश्चितच त्याच्यापासून जे होणारे, गायीपासून जे होणारे फायदे, जे तुमचं समाजकारण असन, आरोग्यशास्त्र असन, अर्थशास्त्र असन, कृषीशास्त्र असन, तर हे नक्कीच तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मला शेतकऱ्यांसाठी सांगावंसं वाटतं.